राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली आहे आणि ती येत्या वर्षभरासाठी लागू राहणार आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश जारी केला आणि या आदेशामुळे बाजारातल्या सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी आलेली नाही। त्या नियमानुसार प्रमाणित पनीरच्या विक्रीवर निर्बंध नाहीयेत। अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीर म्हणजे पनीरसारखं दिसणाऱ्या अशा उत्पादनामध्ये दुधातले स्निग्धांश अथवा दुग्धघन पूर्णता किंवा अंशतः वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटकांनी बदललेले असतात आणि अशा या उत्पादनाला पनीर म्हणून विकणं किंवा ग्राहकांना पुरवलं तर या आदेशावर आता मनाई करण्यात आलेली आहे। मार्च 2025 ला मी सभागृहामध्ये अॅनालॉग चीज आणि आर्टिफिशियल पनीर असा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेस माझी मागणी अशी होती की राज्यामध्ये जे पनीर विकलं जातं त्यातलं 70% पनीर हे फेक किंवा डुप्लिकेट आहे आणि याच्यावर तात्काळ शासनाने बंदी आणली पाहिजे। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने एफडीए आयुक्त तुकारामजी मुंढे साहेबांनी एक अध्यादेश जारी केलाय ज्यानुसार 1 वर्षासाठी अॅनालॉग चीज ह्याच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये विक्री आणि वापरावरती पूर्णतः बंदी आणलेली आहे। त्यांचे विशेष असे मी आभार मानतो, अभिनंदन करतो। भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडरचा वापर होतो। स्टार्चचाही वापर भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी होतो। पाम तेलाचा वापर करून हे पनीर बनवलं जातं। पाम तेलापासून बनवलेल्या पनीरला अॅनालॉग पनीर असं म्हटलं जातं। शुद्ध पनीरला दुधाचा हलकासा वास येतो। पनीरला दुधाचा वास येत नसेल तर ते बनावट समजावं। बनावट पनीर चवीला थोडं वेगळं लागतं। बनावट पनीर रबरासारखं चिवट लागतं। दुधापासून बनलेलं अस्सल पनीर मऊ असतं।